माणसं येतात आणि जातात, पण काळजावर कोरली जातात ती फक्त त्यांचीच नावं, ज्यांनी स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी आयुष्य वेचलं. त्यापैकी एक महान व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील आप्पासाहेब. शिरोळच्या मातीत आज जे सोन्यासारखं पीक डोलतंय आणि हजारो घरात जी सुबत्ता दिसते, त्यामागे या युग पुरुषाची 40 वर्षांची खडतर तपश्चर्या आहे. लोक त्यांना प्रेमानं व्हाईट टायगर म्हणतात, पण सामान्य माणसासाठी ते आयुष्यभर फक्त आप्पा राहिले. सांगली कोल्हापूरच्या सीमेवर वसलेलं जांभरी नावाचं एक छोटं गाव. याच मातीत 11 डिसेंबर 1921 रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात आप्पासाहेबांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षणही जांभळी येथेच झाले. लहानपणापासूनच त्यांना कष्टाची सवय होती. हाताला माती लागल्याशिवाय भाकरी मिळत नाही, हा धडा त्यांनी शाळेच्या पुस्तकात नाही तर राबणाऱ्या बापाच्या घामातून शिकला. तरुणपणी त्यांनी इचलकरंजी येथील जकात नाक्यावर नाका क्लार्क म्हणून नोकरी केली. कुस्तीच्या आखाड्यात शरीर कमावलं, पण विचारांची बैठक पक्की झाली ती राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरात. साने गुरुजी आणि SM जोशी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या सहवासात आप्पासाहेबांना कळलं की खरी सेवा ही माणसांची सेवा आहे. वाचनाच्या आवडीमुळे त्यांना जाणीव झाली की राबणाऱ्या शेतकऱ्याला व्यापारी आणि सावकार कसे लुबारतात. ही अस्वस्थता त्यांना स्वस्थ बसू देईना. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी 1946 मध्ये आप्पासाहेबांनी जांभळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची स्थापना करून क्रांतीची ठिणगी टाकली. हा फक्त एक व्यवसाय नव्हता, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा होता. 1951 साली त्यांनी शिरोळ तालुका खरेदी विक्री संघाची स्थापना केली आणि मॅनेजर म्हणून धुरा सांभाळली. त्या काळात आप्पासाहेब सायकलवरून गावोगावी फिरायचे. ऊन असो वा पाऊस, शेतकऱ्याला पिकाचा योग्य दाम मिळालाच पाहिजे हा विचार त्यांनी घराघरात पोहोचवला. 1957 साल उजाडलं. कोणतीही मोठी गाडी नाही, पैशाचं पाठबळ नाही, पण जनतेचा अफाट पाठिंबा होता. आप्पासाहेबांनी सायकलवरून प्रचार केला आणि पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पाऊल ठेवलं. अंगावर पांढरा शुभ्र शर्ट, पांढरी टोपी, पांढरे शूज आणि त्याहूनही स्वच्छ असणारं त्यांचं चारित्र्य. म्हणूनच लोकांनी त्यांना नाव दिलं व्हाईट टायगर. पुढे 1999 आणि 2009 मध्येही त्यांनी विधानसभेत शिरोळच्या जनतेचा आवाज बुलंद केला. आप्पासाहेबांचं स्वप्न केवळ आमदारकीपर्यंत मर्यादित नव्हतं. त्यांना शिरोळ तालुका सुजलाम सुफलाम करायचा होता. 1960 साली त्यांनी जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेची स्थापना केली. एवढंच नाही, तर 1962 ते 1979 या कालावधीत तब्बल 18 पाणीपुरवठा संस्थांची उभारणी करून तहानलेली जमीन ओलिताखाली आणली. मात्र आप्पासाहेब एवढ्यावरच समाधानी नव्हते. समाजाचं हित अजून कशात दडलंय आणि आपण अजून काय करू शकतो जेणेकरून सामान्य माणूस कष्ट करून सुखानं जगू शकेल. यातूनच 1969 मध्ये त्यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. हा कारखाना म्हणजे केवळ लोखंडी यंत्रांचा सांगाडा नव्हता, तर ते हजारो हातांना काम देणारं श्रमाचं मंदिर होतं. आप्पासाहेबांची दृष्टी जागतिक होती. प्रगत शेती आणि साखर तंत्रज्ञान ग्रामीण भागात रुजवण्यासाठी त्यांनी तब्बल 43 देशांचा दौरा केला. त्यातून शिकलेली आधुनिक तंत्रे त्यांनी शिरोळच्या शिवारात राबवली. आप्पासाहेबांनी केवळ कारखाने काढले नाहीत, तर समाजाच्या पोटापाण्याची आणि आरोग्याचीही काळजी घेतली. श्री दत्त भांडारच्या माध्यमातून त्यांनी झुणका भाकरी केंद्र उभारलं. ग्रामीण भागातील मुलांसाठी ITI डिप्लोमा कॉलेज सुरू करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याला दिशा दिली. एवढंच नाही, तर कारखान्याच्या परिसरातच सर्वसामान्यांसाठी सुसज्ज दवाखाना सुद्धा उभारला. एवढी ओढ होती त्यांना सामान्य जनतेविषयी. सामान्यांचं अंधारलेलं जीवन अहोरात्र झटून उजळवणारा शिरोळचा हा तेजस्वी सूर्य अखेर 1 एप्रिल 2015 रोजी मावळला. पण जाताना आप्पासाहेब मागे हजारो सुखी कुटुंब, बागायती शेती आणि कधीही न संपणारा निस्वार्थ कार्याचा वारसा ठेवून गेले. अशा या महान लोकनेत्याला, या युगपुरुषाला मानाचा मुजरा.